कोल्हापुरात गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळाची परंपरा कायम राहिली। दूध दराच्या प्रश्नावर सभासद सभेच्या ठिकाणी म्हशी घेऊन गेले होते आणि संचालकांनी दूध प्रश्नावर चर्चा करण्याऐवजी एकमेकांची ओणी-धोणी काढण्यातच धन्यता मानली। विक्री वाढवण्यास स्वतंत्र सुपर पेक्षा जास्त विक्री झालेली आहे ही सुद्धा गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला थेट म्हशींसह आलेले हे सदस्य पहा। यावेळीही गोकुळच्या सभेत गोंधळाची परंपरा कायम राहिली। दूध दराच्या मुद्द्यावरून शेतकरी सभासद प्रचंड आक्रमक झाले। सभास्थळी घोषणाबाजी, आरडाओरडा आणि गोंधळ पाहायला मिळाला। सत्ताधाऱ्यांना सभा चालवण्याचा अनुभव नसल्याने गोंधळ झाल्याचा आरोप शौमिका महाडिक यांनी केला। सत्ताधाऱ्यांच्या हातात असतं सभा कशी चालवायची, विरोधकांना कसं हँडल करायचं सत्ताधाऱ्यांच्या हातात असतं। जर त्यांनी चांगल्या पद्धतीने विरोधकांच्यासाठी केली असती, आमच्या ठरावधारकांना जर भेटायला बसायला जागा दिली असती आणि बोलायला हाताने माईक दिला असता तर कदाचित शांततेची सभा पार पडू शकली असती। गोकुळच्या सभेत दंगा करणं हा टीआरपी मिळवण्याचा प्रकार असल्याचा आरोप सतेज पाटलांनी केला। हा टीआरपी मिळवण्याचा प्रयत्न आहे। ज्या संचालिका खाली आज आंदोलन करतायत त्या 70% बोर्ड मीटिंगला आलेले नाहीत, काल चेअरमनांनी सांगितलेलं, नंतर येऊन सहाय्य करतात। एवढंच प्रेम असेल तर बोर्डात बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून फक्त प्रसिद्धी मिळवायची। गोंधळ घालून दूध उत्पादकांचे प्रश्न सुटत नाहीत, सामान्य सदस्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सभा असते असं सांगत हसन मुश्रीफांनी गोंधळींचे कान टोचले। आता या वार्षिक साधारण सभेत गोंधळ करून सत्तेचा निकाल लागत नाही। सत्तेचा निकाल हा निवडणुकीमध्ये लागतो। दरवर्षी असा गोंधळ करता येते का? बरोबर नाही। त्यामुळं दूध उत्पादकांच्या ज्या अडचणी आहेत ज्या पद्धतीनं गोंधळ घातला जातो त्यामुळे लोकांचे प्रश्न हे समजून येत नाही। राजकीय नेत्यांच्या वैयक्तिक हेव्या दाव्यांमुळे गोकुळच्या सर्वसाधारण सभेत अडचणींवर चर्चा होण्याऐवजी गोंधळच झाला। गोकुळच्या सभेत झालेल्या गोंधळामुळे दूध उत्पादकांचे प्रश्न बाजूला राहिल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये होती। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।